आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला सोबत घेणार नसल्याची घोषणा आमदार महेंद्र थोरवे यांनी या अगोदरच केली आहे। त्यानुसार शिवसेना, भाजप, आरपीआय व मित्रपक्ष सोबत घेऊन महायुती म्हणून आगामी निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी आमदार महेंद्र थोरवे यांनी केली आहे। दरम्यान युती ठरवण्याचा अधिकार कोणीही फालतू माणसाला नसतो, अशा स्वरूपात राष्ट्रवादीचे सुधाकर घारे यांनी थोरवे यांच्यावर टीका केली होती। तो आपण सर्वजण महायुतीमध्ये आहेत। मी सुद्धा राष्ट्रवादीचा जिल्हा अध्यक्ष आहे आणि महायुती घडवायचा अधिकार कर्जतमधल्या एखाद्या कुठल्या तरी फालतू माणसाला नसतो। तो त्यासाठी जे आमचे प्रदेशचे लोक असतील, त्यामध्ये आदरणीय फडणवीस साहेब असतील, त्यामध्ये शिंदे साहेब असतील, त्यामध्ये अजितदादा साहेब असतील, यांच्या माध्यमातून महायुती घडत असते। घाऱ्यांच्या या टीकेला आता आमदार महेंद्र थोरवे यांनी जोरदार उत्तर देत फालतू कोण आहे हे मतदारसंघातील जनतेने आधीच ठरवल्याचं असल्याचं आमदार महेंद्र थोरवे यांनी म्हटलंय। तर महाराष्ट्रात रायगड जिल्ह्यात आणि कर्जत मतदारसंघात महायुती म्हणजे शिवसेना, भाजप, आरपीआय ही अभेद्य आहे। राष्ट्रवादी आमच्यासोबत नंतर जोडली गेली, पण स्थानिक स्तरावर आमची पारंपरिक लढाई ही राष्ट्रवादीशीच आहे, असे देखील त्यांनी म्हटलंय। बघा, महाराष्ट्रामध्ये, राज्यामध्ये आणि रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी, आरपीआय, शिवसेना ही महायुती अभेद्य आहे। राष्ट्रवादी आमच्याबरोबर आम्ही उठाव केल्यानंतर काही पुढच्या 6 महिन्यांनी आमच्याबरोबर आलेले आहेत। आदरणीय अजितदादा पवार हे राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि वरिष्ठ लेवलला हे तिन्ही नेते एकत्रपणे त्या ठिकाणी निर्णय घेणार आहेत, ते मला मान्य आहे। या महाराष्ट्राच्या लेवलला असणारा तो विषय आहे। परंतु कर्जत मतदारसंघामध्ये आपल्या सगळ्यांना त्या गोष्टीची कल्पना आहे की सुनील तटकरेंच्या आशीर्वादानेच सुधाकर घारे हा राष्ट्रवादीत अपक्ष उमेदवार विधानसभेला उभे राहिलेले होते आणि आपण ते साऱ्यांनी पाहिलेले आहे की या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये सगळीकडे अलायन्स असताना पण महायुतीशी गद्दारी करण्याचं काम सुधाकर घारेंनी केलेलं आहे आणि तो आता राष्ट्रवादीमध्ये येऊन परत पवित्र झालेला आहे त्या ठिकाणी। त्यामुळे तरी तो किती असं म्हणत असेल तरी आमची युती ही राष्ट्रवादीबरोबर राहणार नाही। आमची युती भारतीय जनता पार्टी, आरपीआय, शिवसेना हे अभेद्य युती आम्ही जिल्ह्यामध्ये तिन्ही आमदार एकत्रपणे त्या ठिकाणी करणार आहोत। त्यामुळे सुधाकर घारे उबाटाशी युती करेल, शेका पक्षाशी करेल किंवा अजून कोणाशी करेल, त्याला जे काय करायचं तो त्या ठिकाणी करेल आणि त्याचा आमच्याशी काही संबंध त्या ठिकाणी राहणार नाही। आमची पारंपरिक लढाई ही राष्ट्रवादीशी आहे आणि आम्ही शिवसेना, भारतीय जनता पार्टी एकत्रपणे नगरपालिकांच्या निवडणुका असतील, जिल्हा परिषदेच्या निवडणुका असतील, त्या निवडणुकांना सामोरे जाणार आहे। फालतू कोण आहे हे या मतदारसंघाच्या जनतेने ठरवलेले आहे आणि त्यामुळेच तुम्हाला आपल्याला जो काही कौल मिळालेला आहे तर त्या कौलवरून आपण समजून जावावे की फालतू माणूस कोण आहे तो। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या आणि घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी कर्जत अपडेटला सबस्क्राइब करायला विसरू नका।